चला मग चलताय ना ठाण्याच्या इस्कॉन मंदिरामध्ये. हे राधा गोविंदजीचं सुंदर असं मंदिर आहे. तर सुरू करूया. तुम्ही जर स्टेशनवरून बसने येत असाल तर तुम्ही रुणवालची बस घ्या. अजिबात चालावं लागत नाही आणि ती अगदी सोयीस्कर आहे. 14 रुपये तिकीट आहे आणि लेडीजची 7 रुपये तिकीट आहे. जर बस भेटली नाही तर तुम्ही बाळकुमची बस घेऊ शकता, ढोकाळीची बस घेऊ शकता, मनोरमाची बस घेऊ शकता. ढोकाळी मनोरमाची बस घेतली तर हायलँडला उतरायचं आणि चालत यायचं. अगदी जवळ आहे, वॉकिंग डिस्टन्स आहे. हे आता रुणवाल आहे. आपण रुणवालमधून जातो आहे. अगदी रुणवालच्या अपोजिट ते मंदिर आहे. आणि ही बघा इथे बस पण उभी आहे. ही 10-15 मिनटं थांबते इथे. तुम्ही दर्शन करून परत त्याच बसने वापस पण जाऊ शकता. समोरच तुम्हाला गेट नंबर 2 दिसेल. हे वैकुंठ पिरामल ठाणे आहे. या सोसायटीमध्ये हे मंदिर आहे. तर तिथून आपण लेफ्ट घ्यायचं. एक 10-12 पावलं चालले की आपल्याला हे गेट दिसेल मंदिराचं. तर आपण आता हळूहळू आत जाऊया. मंदिराची वेळ 4:30 ते 9:30 पर्यंत आहे. पण दुपारी 1 ते 4 हे देवाला आराम करण्यासाठी बंद असतं. आणि रोज 8 ते 9 भागवत पुराणाचे अध्ययनाचे क्लासेस असतात आणि रविवारी सत्संग असतो. खूपच मनमोहणारं असं इथलं वातावरण असतं. इथे असं गार्डनमध्ये हत्ती वगैरे असे ठेवलेले आहेत प्राणी. आणि आता आपण हळूहळू आत जाऊया. आणि पावसामुळे यांनी असे शेड पण टाकलेले आहे जेणेकरून भाविकांना त्रास होऊ नये. आणि संपूर्ण मंदिर हे पिंक स्टोनमध्ये बनवलेलं आहे. आणि खालचं फ्लोरिंग जे आहे ते मार्बलमध्ये आहे. खूप छान थंड असं इथलं वातावरण आहे. आणि इथे मोठे मोठे हे खांब आहे कोरीव काम केलेले. खूपच सुंदर असं बारीक असं कोरीव काम केलेलं आहे याच्यावर. आणि इस्कॉनचे जे संस्थापक आहेत ज्यांनी इस्कॉनची जी स्थापना केली त्यांची ही मूर्ती आहे श्री स्वामी प्रभुपाद. 1965 मध्ये हे अमेरिकेत गेले आणि 12 वर्ष त्यांनी कृष्ण भक्तीचा प्रचार केला आणि तिथल्या लोकांना कृष्ण भक्ती करण्यास प्रेरित केले. आणि ही बघा सुंदर अशी राधाकृष्णाची मनमोहणारी मूर्ती बघा किती सुंदर आहे. आणि इथे सुंदर अशी इलेक्ट्रिक समई आहे. रात्री ही लावतात. खूपच छान दिसते. आणि हे बघा किती छान मंदिरात लोक बसलेले आहे. आणि हे जे मंदिर आहे हे पिरामल वैकुंठ या रेसिडेन्शियल एरियामध्ये आहे. आणि मंदिराच्या आजूबाजूला छान गार्डन आहे. खूपच छान असं रमणीय असं स्थान आहे. आणि मंदिराच्या बाजूला पूजा शॉप आहे. पूजेचं सगळं साहित्य इथे मिळतं. हे सोलर लाईट आहे. भरपूर काय काय छान छान गोष्टी आहेत इथे.
तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला काय अजून इन्फॉर्मेशन हवी असेल तर मला नक्की कमेंट करा. मी त्याचे नक्की उत्तर देईल. थँक्यू.